नमस्ते, गुड मॉर्निंग, राधे राधे. कशा आहात तुम्ही सगळे? सगळे छानच असाल ना? छान मस्तपैकी व्यवस्थित. माझं ना घराच्या बाहेर ना जास्तीत जास्त निघणं होतच नाही. अगदी 2 ते 3 दिवसातून बाहेर निघणं होतं. आज जरा काहीतरी कारण मिळालं आहे, तर म्हटलं चला बाहेर निघूया. आणि बाहेर निघालो तर म्हटलं आज आता व्लॉगच बनवूया. व्लॉगची प्रॅक्टिस करूया. बरं हे हातात फोन घेऊन बाहेर असं फिरणं, व्लॉग करणं हे एवढं पण अवघड नाहीये. मला वाटलं होतं कसं काय करायचं? काय करायचं? पण ठीक आहे, केली सुरुवात. वाटते बरं वाटते. लोकं पण सगळे बघत होते, की मी फोन घेऊन फिरतीये. सायली पण आमची म्हणते, "नको फोन नको काढूस बाहेर. काकी तू हे काय करतीस?" पण तिला इग्नोर करून मी हा फोन असा पकडला आणि ब्लॉग करायला सुरुवात केली. बघू म्हणलं केवढं जमतंय, केवढं नाही मला ब्लॉग करणं. मग काय फिरते फोन घेऊन हातामध्ये अशी इकडून तिकडे, तिकडून इकडे. लोकं पण माझ्याकडे बघतात आहे. खरं सांगायचं ना तर मी पण नर्व्हसच होते. पण या नर्व्हसपणाला केला इग्नोर. चालून भूक लागली होती तिला पण मला पण. मग इथेच मध्येच डीमार्टच्या समोर वडापावची गाडी दिसली. पण वडापाव तर त्याच्याकडे नव्हते, त्याच्याकडे होते भजीपाव. मग आम्ही भजीपाव खायला लागलो. इथं पण तेच, "काकी फोन ठेव, काकी फोन ठेव." अरे मग मी करणार कधी व्लॉग? माझ्या ब्लॉगच्यामुळे सायली मला सोडून लांब जाऊन थांबली खात. खरं तर ना तिच्यापेक्षा तर जास्त मीच नर्व्हस झालते. तरी पण मी करतच होते की नाही ब्लॉग. सहसा ना माझ्यासारख्या महिलांना सवयच नसते की हातामध्ये फोन घ्या, रस्त्यावर व्हिडिओ शूटिंग काढत फिरा. पण ठीक आहे, काहीतरी नवीन जे चांगलं आहे ना ते करायचं. जे योग्य आहे ते करायचंच. मग काय भजेपाव खाल्ले, 2 आईस्क्रीम घेतली. पुढे थोडं चालत गेलो तर इथेच कपड्यांचा सेल लागला होता. लेडीजचे सर्व कुर्तेज वगैरे छान कपडे होते. मग तो सेल थोडासा पाहिला आणि मग पुन्हा घरचा रस्ता धरला. कारण आम्हाला कपडे अल्टरनेशन करण्यासाठी कोणच सापडलं नाही. मग आता कितीक वेळ भटकणार बाहेर, चला म्हटलं आता घरी. बरं एक गोष्ट सांगता का? कोणी दगडूशेठ गणपतीचा फोटो गपचूप काढलेला आहे. तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येकाला तिथे गणपतीचा फोटो काढून देत नाही. तरी देखील तिथे बरेच जण असे असतात की गणपती बाप्पाचा फोटो तिथे काढतात. अलाउड नसताना देखील. तरी प्रत्येक जण काढतच असतात फोटो. तसाच मी देखील एक काढला आहे पहा. जाम भीती वाटते ना फोटो काढताना. ज्यांनी काढलाय ना त्यांना माहिती असणार आहे. बिल्डिंगच्या इथेच ना वॉचमॅनची बायको भेटली. मग तिच्यासोबत थोड्याशा गप्पा-टप्पा झाल्या आणि मग घरी. नाही बाय बाय नाहीच करायला पाहिजे ना. इथे आले मग मी घरी. घरी आल्यावर मग ही जी पाठीमागे तुम्हाला दिसते ना गादी, ही सगळं त्या पावसाच्यामुळे भिजून गेली होती. मग आता हिला उन्हात ठेवायची आहे. जातानाच मुलांना सांगितलं होतं तिला बाहेर ठेवा, पण मुलांनी काही विसरून गेले. आता मग काय घेते आता त्यांच्याकडून गादी बाहेर ठेवून. इथे स्वयंपाकाची पण तयारी करायची. स्वयंपाक अजून काहीच नाही आणि मी बाहेरच होते. टायगरू पण आमचा आता बाहेर जायला लागला आहे. टायगर की नाही अगदी वेळेवर जेवायला येतो. जेवण झाले की अगदी जातो. काही त्रास नाही त्याचा. अख्ख्या बिल्डिंगमध्ये येतो, जातो. कुणाला काही त्रास देत नाही. अगदी छान माऊ आहे आमची. स्वयंपाक झाला, घरातली कामं झाली. आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि 5 वाजता पहा ना, अगदी छान ऊन असं घरामध्ये आलं आहे. नाहीतर आजकाल तर पाऊसच पाऊस आहे. सहसा ना मी स्वयंपाकाचेच व्हिडिओ टाकते. पण आज म्हटलं व्लॉगची प्रॅक्टिस करूया. कसा व्लॉग बनवायचा, कसा हा फोन पकडायचा. बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली माझी बरं का आज. आज आम्ही दगडूशेठला देखील गेलो. दगडूशेठच्या शेजारी छान असं छोटंसं स्वामींचं देऊळ आहे. त्यांचं देखील दर्शन घेतलं आणि बाप्पाचा गपचूप फोटो देखील काढून घेतला. दर्शन घेऊन झाल्यावर म्हटलं थोडंसं चालावं. मग चालत आम्ही हे पहा कुठे आलेलो आहे. तुम्ही ओळखला का? जे आसपास राहतात ना त्यांना माहितीच असणार आहे. इथे ना आम्ही शनिवारवाड्याच्या आसपासच आहे. इथे आम्ही एका पुलावर बसलो. पुलाच्या खाली अगदी छान पाणी वाहत होतं. समोर मेट्रो देखील होती, वाहतूक होतं. अगदी छान वाटत होतं संध्याकाळचं. या पुलावर ना बरेचसे असे कपल्सच बसलेले असतात. मग काय आम्ही जास्त वेळ काय बसलो नाही. थोड्या वेळ बसलो, फोटो काढले थोडेसे आणि पुन्हा पुढे निघालो. आम्हाला घरी यायला अक्षरशः 11, 11:30 तरी वाजले रात्री. सकाळीच मग लवकरच उठून सगळी कामं आवरून घेतली. कारण मला आज किचन थोडंसं डीप क्लीन करायचं होतं. थोडं काय म्हणजे बरंच काही करायचं होतं. कारण आता आखाडातला म्हणजे आषाढामध्ये आता नैवेद्य जे दाखवतो आपण देवीला, ते दाखवायचे अजून माझं राहिलं. तर त्याच्या आधी म्हटलं संपूर्ण घर, किचन क्लीन करून घ्यावं. थोड्याच दिवसांनी आता देवीला देखील नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही दाखवलं का देवीला नैवेद्य? मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. एवढा पसारा काढला होता. मला वाटलं होतं की आता काय लवकर होणार नाही आहे हे.
पण मध्येच मग माझा मुलगा देखील आला. तो म्हटला, "मम्मी मी तुला हेल्प करतो." मग आम्ही दोघांनी मिळून हे सगळा काही एवढा पसारा आवरला आणि मग लागलो जेवायला. आज जेवायला नाही अगदी शॉर्टकट मारला. पराठे केलेले आहेत, म्हटलं आज पराठेच खाऊया. हे पहा. चला तर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. नक्की लाईक, सबस्क्राईब करा. हा व्लॉग कसा वाटला ते देखील सांगा. बाय.